अरे लगाव झेंडे, अरे लगाव झेंडे। पूर्ण निषेध खाल्ला असं झालंय। त्यामुळे आम्हाला बोलायला लागलं ना। थर्ड इयरला आहे, पण सेफ नाही ना मुलगी असं वाटतं। शिकवणं जरुरी आहे, प्रकारे घडल्या मुलींच्या आयुष्यासाठी शिकवणं जरुरी आहे। यांचे मुद्दे आहेत, सगळ्या गोष्टीचा आपण तपास करू। तुम्ही आमच्या पुढे या, मुलींना विचारा काय होतंय ते सांगा। मग जसं तुम्ही आला तसं लोकांनी यायला पाहिजे। तुम्ही मुलींना विचारा काय घडते आम्हाला सांगा। चुकीचं घडत असेल तर निश्चित कारवाई करू। आयबीचे तुमचे लोक भरपूर आहेत। नाही करतो मग तुम्ही जरा ये बघा, आता आम्हाला आमच्या लेवलला काय हिंदू म्हणजे बघा, आरोपीला फाशी द्या, ताब्यात द्या। हे ठोस कारवाई व्हायला पाहिजे। ठोस म्हणजे काय, की आता हे 8 मुली जो पटवतो आणि 8 मुलींना त्याचं म्हणजे आता 8 किती दिवसापासून त्याच्या संकट होते। मग त्याला 10,000 इथं पगार आहे, 10,000 होते 15,000 होते। मग ते घर चालवून 8 मुलींचं कसं चालवत असेल? मग याला पैसा कोण पुरवत असेल? कुठला मौलाना कुठला मदरसा पैसा देत असेल? सर्वात मोठी गोष्ट आहे की हे लई मोठी साखळी आहे। त्याच्या पलीकडे जाऊन आता तर मला वेगळीच बातमी आली की ज्या एक मुलगी तर गर्भवती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत एक अजून एक शेख नामक प्राध्यापक कोण तर आहे, त्याची सुद्धा साखळी याच्या संकट आहे। म्हणजे हे लई मोठं स्कॅम आहे। हे आम्ही उगाच इथं जमलो नाही, की आम्ही याची संपूर्ण माहिती काढलेली आहे। आता आम्हाला बोप लव जिहादमध्ये सापडतात काय तर त्याला आम्ही सांगतो, समजावून सांगतो, ते जातात। पण हे जिहादीचा विषय काय की यांनी अनेक म्हणजे लई जणांना पुरवलेलं आहे, म्हणजे तू सुद्धा वापर असा विषय झालेला आहे सगळा। आम्हाला आज आम्ही 8 दिवस झालं पोस्ट टाकलोय किंवा 8 दिवस झालं जोडभाऊ पेठला कळवलंय। साहेब लोक ते मॅडम तिथं आल्या, त्यावेळेला मी तिथं सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, पण तिथं सुद्धा त्यांची आम्हाला समजावून सांगायची मानसिकता होती, पण त्याला काय करायची मानसिकता नव्हती। आज कुठंतरी आम्ही आंदोलनाचं पोस्ट फिरलो, त्यावेळेला पोलिसांनी दखल घ्यावी का? सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कॅम्पस आहे, त्याच्या आधारे तुम्ही जे घडले त्याचं सांगा। म्हणजे तुम्हाला तर म्हणजे आता समोर बोलता येत नाही, परंतु त्यांनी केस दिलेली आहे। आता त्यांनी तर सकाळी पालकांकडनं मला माहिती मिळाली की पालकांकडनं त्यांनी लिहून घेतलं की हे सगळं घडलेलं आहे, बाहेर घडलेलं आहे। प्लेज आमचा आहे, आमच्या आवारात आमच्या लगेच बारीक गोष्टी तुमच्या ज्या आहेत नियम आहे, त्याला पैसा कुठून ही गँग आहे किंवा परदेशापर्यंत पोच आहे का? की 8 मुली पटवणं हे जोग नाही आहे। अहो हिंदूचे कितीतरी सडा लागलेत, त्यांचे लग्न नाही आहेत काय, आणि यांनी डायरेक्ट 8 मुली पटवते आणि त्याचा वापर करताय। एक मुलगी जर घरोघर निघाली, हा सांगा भाऊ। आता त्या 2 लहान मुली आहेत, मला कळाले प्राध्यापकाला त्या दिवशी भरपूर विचारलो नाही बाबा काय आहे तर सांगा। त्यांनी ते 2 लहान मुलीला बी त्यांनी सांगायला तयार नाही कुठले। जे आपल्या बहिणीवर घडत आहे हे प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही सगळे बघण्याची गरज आहे। जर तुम्हाला असं आढळल्यास आम्हाला संपर्क साधा। मी जे आपल्या बहिणीवर वाईट नजरेने बघतोय, मी सांगू इच्छितो, तुमचं येणाऱ्या काळात 2 हात 2 पाय काढून आम्ही तुम्हाला चौकात लांगडा करून मारू। आमच्या बहिणीवर जर तुम्ही असं बघितलं, हम किसी को छेडेंगे नहीं, छेडे तो हम किसी को छोडेंगे। हे आमचं मायभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य आमचं आहे। एक कण हे मातीचा तुकडा आहे आमचा, हे तुमचा एक तुकडा नाही। अशा जिहादी वृत्तीच्या लोकांना आपण पाकिस्तानमध्ये पाठवू, त्यांचं जागा पाकिस्तानमध्ये आहे। जर असं जर वाईट नजरने बघितले, तुमचं कबर आम्ही पाकिस्तानमध्येच करू। हिंदू एकता इथून दाखवलेली आहे। ज्यावेळेला सकाळी पोस्ट पडली त्यावेळेला पोलिसांच्या हालचाली चालू झाल्या। 8 दिवसापासून मी आमचे प्रशांत पवार हे सर्वजण आणि एकत्र हे सर्वजण आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो।
पण ज्यावेळेला पाठपुरावा करत असताना त्यांना खूप वेळा समजावून सांगितलं की साहेब गुन्हा दाखल करून घ्या, गुन्हा दाखल करून घ्या. ते म्हणजे मुली येत नाहीत. मुली कसं येतील? मुलीच्या आई वडिलांना बी मुलीची इज्जत प्यारी आहे, त्यांनी येणार नाहीत हे गॅरंटी होती. त्यामुळे त्या जिहाद्याला पाठीशी घालायचं काम चालू होतं. शेवटी डीसीपी साहेबांना सांगितलं तरी सुद्धा त्यांना ते 8 फोटो पाठवून दिले 8 मुलींसोबतचे, तरी सुद्धा दखल घेतली नाही. परंतु आज ज्या वेळेला करण्यात आली आणि ती एफआर सुद्धा थोडंफार नॉर्मल सर्व व्हायची, पण आपल्याला यश मिळाले की ज्यावेळेला एफआर होत नव्हती एफआर दाखल झाली आहे, त्यांना अटकेमध्ये आहे, त्याला भरपूर चोखता दिलेले आहेत. त्याचा मोबाईल काढून घेण्यात आलेला आहे. पण इथं काय जर पालक उपस्थित आहेत, त्यांची मुलगी तिथे अडकलेली आहे, पण त्यांनी तोंडाने सांगायला तयार नाही. त्यांना ते पालक स्वतः सांगायला तयार नाहीत, कारण की मुलीची इज्जत प्यारी असते. पण त्या पालकांना आम्ही एवढं आश्वासन देतो की त्या पालकांनी आमच्याशी संपर्क जावा, त्या मुलीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, त्या पालकाचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, कुठेही त्यांचं नाव येणार नाही. पण तुम्ही समोर या, आमच्याशी संपर्क करा. आम्ही हाय इथं हिंदू राष्ट्र सेना, रवी गोंडे, शिवराज गायकवाड, सर्वजण इथं आहेत, प्रशांत पवार, सर्व कुणाशी ते संपर्क साधा. आम्ही स्वतः येतो, तुमचं शेवटपर्यंत नाव त्या पालकांचं जाहीर होणार नाही, गुप्त ठेवण्यात येईल. पण जर आपण असंच घरात बसलो, आज बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे, पलायन करावं लागलंय. पलायन करायचं का तुम्हाला? पलायन करायचं का? त्यांना हाकलून लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हिंदू एके अशीच ठेवा. जय श्रीराम.